नमस्कार मित्रांनो. देशभरातील रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकार एक नवीन सवलत देणार आहे. तुमच्याकडे जर कोणत्याही राज्याचे जिल्ह्याचे रेशन कार्ड असेल, तर 1 जुलैपासून रेशन कार्डवर मिळणार आहेत हे 8 नवे फायदे. नमस्कार मित्रांनो. देशभरातील रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकार एक नवी सवलत देणार आहे. तुमच्याकडे जर कोणत्याही राज्याचे जिल्ह्याचे रेशन कार्ड असेल, तर 1 जुलैपासून रेशन कार्डवर मिळणार आहेत ह्या 8 नवे फायदे. सरकारने रेशन कार्डच्या नियमामध्ये खूप मोठे बदल केले आहेत. या नवीन बदलामुळे कुटुंबातील महिलांवर, वृद्धांवर आणि लहान मुलांच्यावर विशेष लक्ष केंद्रित जाणार आहे. सरकारने विविध प्रकारच्या नवीन योजना आणि लाभ जाहीर केलेले आहेत. आतापर्यंत रेशनमध्ये फक्त तांदूळ आणि गहू दिला जायचा, म्हणजे गरीब घरच्या गरजा पूर्ण होण्यास अपुरे ठरत होते. त्यामुळे अनेक गरीब कुटुंब कुपोषणाचे शिकार होत होते. हे लक्षात घेऊन सरकार आता तांदूळ देणं बंद करून त्याऐवजी 9 वेगवेगळ्या वस्तू देणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एक मोठी बातमी आहे. तांदूळ आता बंद आणि त्याऐवजी मिळणार 9 वस्तू. सरकारने संपूर्ण स्कीमच बदललेली आहे. आपण पाहूया कोणत्या राज्यात नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एक मोठी योजना जी 2025च्या सुरुवातीपासून रेशन कार्ड धारक वाट पाहत होते. आता रेशन कार्ड धारकांना ₹1000 मिळणार आहेत. ही योजना काय आहे, यासाठी पात्र कोण आहे, याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, या सर्व लाभांची माहिती जाणून घेण्यापूर्वी हे लाभ मिळवण्यासाठी 2 आवश्यक कामं अनिवार्य केली आहेत. सरकारने आता रेशन कार्ड धारक आधार कार्डचे लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे हे 8 फायदे मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करणे गरजेचं आहे. याचबरोबर सरकारने ई-के-वाय-सी करणे देखील बंधनकारक केलं आहे. जर तुमच्या रेशन कार्डचे ई-के-वाय-सी पूर्ण झाली नसेल किंवा पूर्ण झाले असेल, तरच तुम्हाला हे लाभ मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्डची ई-के-वाय-सी पूर्ण करणे गरजेचं आहे, अन्यथा हे फायदे मिळणार नाहीत. आता पाहूया रेशन कार्ड धारकांना कोणते 8 फायदे 1 जुलै 2025 पासून मिळायला सुरुवात होणार आहे. पहिला फायदा, प्रत्येक महिन्याला ₹1000. ही योजना अशा कुटुंबांना उपयुक्त आहे ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. या योजनेमध्ये अन्नधान्याबरोबर दर महिन्याला ₹1000 देण्यात येणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल की ही योजना किती महत्त्वाची आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक आवश्यक आहे. याचा अर्ज करण्यासाठी तुम्ही अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या साईटवर जाऊन ऑनलाईन देखील अर्ज करू शकता. मीडिया रिपोर्टनुसार ही योजना 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. पुढील फायदा, घरगुती महिलांसाठी शिलाई मशीन. हा लाभ विशेषतः आपल्या मातांसाठी, भगिनींसाठी आणि अशा महिलांसाठी आहे ज्या घर सांभाळतात पण कोणत्या नोकरी व्यवसायात नाही. सरकारने अशा महिलांसाठी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून त्या घरी बसून स्वतःचे उत्पन्न सुरू करू शकतील आणि कोणावरही अवलंबून राहणार नाहीत. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही योजना आली होती. अनेक महिलांना योग्य माहिती मिळाली नाही किंवा त्यांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी आल्या, त्यामुळे त्या वंचित राहिल्या. परंतु योजनेला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात येणार आहे. मी यावेळी ही योजना थेट रेशन कार्डशी लिंक केलेली आहे. सरकार या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन देते, जेणेकरून त्या घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. ही योजना गावातील आणि शहरातील महिलांना, दोन्ही भागातील महिलांना उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय 20 ते 40 या वयोगटातील असणे गरजेचं आहे. तरच तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक राज्यात 50,000हून अधिक शिलाई मशीन वाटप करणार आहे. पुढचा लाभ या ठिकाणी बघूया. रेशनमध्ये 9 नव्या वस्तू, जसे की मी तुम्हाला आधी सांगितले होते. आता सरकारने फ्री तांदूळ देणं बंद करून त्याऐवजी 9 अत्यावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या फ्री रेशन योजनेअंतर्गत देशातील सुमारे 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. आधी फक्त फ्री तांदूळ दिला जायचा, पण आता तो बंद केला जाणार असून त्याऐवजी खालील 9 वस्तू दिल्या जातील. गहू, डाळी, तूर, मसूर, चणा, साखर, मीठ, मोहरीचे तेल या सर्व वस्तू सरकार जुलै 2025च्या महिन्यापासून देणार आहे. पुढील लाभ, महिला सन्मान योजना एक मोठी दिलासा देणारी योजना आहे.
या योजनेअंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या आहे सर्व BPL रेशन धारकांना ₹800 ते ₹1200 महिना सन्मान रक्कम म्हणून दिली जाणार आहे.